फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही आलो आहे श्री वेटेश्वर मंदिरात दर्शनासाठी. आमच्या घराच्या जवळच ते मंदिर होतं. कामावरनं घरी सुटल्यावरती स्वराला म्हटलं चल मंदिरात जाऊ दर्शनाला. इथं लाईन खूप होती, पण लाईनीतच दर्शन घेण्याची मजा काही वेगळीच असते. आणि देवाच्या दर्शनासाठी लाईन असली तरी काय फरक पडणार आहे आपल्याला. इथं बाहेरच त्यांनी देवाचा देखावा त्यांनी बनवला होता बरं का. हे बघा, इथं मस्त की पिंड बनवली होती. लाईन पुढं पुढं सरकत होती. आणि इथं बघा, रात्र झालेली असल्यामुळं देखावा आणि मंदिर मस्त चमकत होतं. फायनली आम्ही लाईनीने सरत सरत पुढे आलो आणि मंदिराचं दर्शन घेतलं. इथं पुढेच पूजा होती, त्यांनी केलेली, होम केला होता. तर मी इथं दर्शन घेत आहे. त्याच्यानंतर माझ्यानंतर स्वरा देखील इथं दर्शन घेतलं. मी अगरबत्ती लावली, इथे नारळ ठेवला जो आणला होता तो. अशा प्रकारे आम्ही पुढे पुढे सरकून लाईनीला उभे राहून मस्तपैकी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये देवाला सगळ्यांनीच, जेवढे पण होते लाईनीमध्ये उभे राहिलेले भक्त भाविक, सगळ्यांनी देवाला इथं दूध अर्पण केलं. मी जसं दूध अर्पण केलं तसं स्वराने देखील इथे दूध अर्पण केलं. आणि देवाला आम्ही हार आणला होता, तो हार घातला. खूप छान दर्शन झालं, मन अगदी प्रसन्न झालं. आणि त्यांनी अजिबात कुणाला रोकलं नाही की तुम्ही शूटिंग करू नका वगैरे बरं का. सगळे भाविक भक्त मनोभावे दर्शन घेत होते. स्वराने देखील इथे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण बाहेर आलो. आणि इथं माझी मैत्रीण देखील माझ्यासोबत आली होती. तिने देखील दर्शन घेतलं, तिची मुलगी आणि ती. आम्ही अशा 4घी जणी गेले होते. मस्तपैकी दर्शन घेतल्यावरती मन प्रसन्न झालं. एकदम मंदिरामध्ये आल्यावरती एकदम आपल्याला चांगलं जे वाईब्स बोलतात ते येत होते. निगेटिव्हिटी कुठेही वाटत नव्हती. मंदिरात आल्यावरती आपल्याला मस्तपैकी दर्शनच भेटतं बरं का. आणि मन प्रसन्न होतं आपलं. खूप खूप भारी वाटलं. इकडे पाठीमागे आम्ही वृक्षाचं देखील दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर इथे आम्हाला मस्तपैकी त्यांनी त्रिशूलाचा गंध लावला. सगळ्यांनी आम्ही गंध लावून घेतला. खूप छान वाटत होतं. हा दिवस असं वाटत होतं संपावंच नाही. कामावरनं कितीही दमून आलं तरी देवाच्या दर्शनाला मन प्रसन्नच असतं बरं का. आणि आता दर्शन झालं आहे मंदिरातनं, आम्ही बाहेर निघालो आहे. रांग बघा, आम्ही जेव्हा